थंडीचे दिवस सुरू झाले की मेथी पालकसोबतच भेटतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा म्हणजे घेवडा, वालपापडी या वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा भेटतात. आज मी शेतातून आणलेली आहे घेवड्याच्या शेंगा. अगदी कोवळ्या लुसलुशीत आहेत, ज्या लहान मुलेसुद्धा खूप जास्त आवडीने खातील. यासाठी अगदी झटपट आणि फक्त 2च मसाले वापरायचे, जास्त मसाले यामध्ये अजिबात वापरायचे नाही आहेत. सगळ्यात अगोदर मी 2 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, ठीक आहे. आणि त्यानंतर जिरं घालायचे. जिरं घातल्याच्यानंतर आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे. हिंग आल्हाददायक असतो पोटासाठी, म्हणून प्रत्येक भाजीमध्ये थोडासा हिंग घालायचा आहे. यानंतर घालायचा आहे कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला घातल्यामुळे धना पावडर, गरम मसाले हे सगळं घालण्याची अजिबात गरज नाही पडत आहे. फक्त कांदा लसूण मसाला आणि हळद यामध्येच आपली भाजी खूप छान तयार होते. आता घालायची आहे आलं लसूण पेस्ट. सुरुवातीलाच घातली तरीसुद्धा चालेल, पण माझ्याकडून राहून गेली होती म्हणून मग मी ती थोडीशी नंतर घातलेली आहे. आलं लसूण पेस्टही आपल्याला छान परतून घ्यायची आहे आणि फोडणीमध्येच घालायची आहे थोडीशी कोथिंबीर. फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे काय होतं, त्याचा जो फ्लेवर आहे ना तो भाजीला येतो आणि ज्या भाज्यांना उग्रवास असतो ना त्यांचा तो उग्रवास बऱ्याच प्रमाणात हिंग, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर कमी करते. म्हणून मग फ्लावर असो किंवा कोबी आणि त्याचबरोबर या अशा घेवड्याच्या शेंगा यांच्यामध्ये फोडणीमध्ये हिंग, आलं लसूण पेस्ट आणि त्याचबरोबर कोथिंबीर घालायची. यानंतर हे सगळं छान परतवून झालं की मग आपण घेतलेल्या शेंगा ज्या आहेत ना त्या परतवण्यासाठी घालून घ्यायच्या आहेत. मी या ठिकाणी जवळपास 1/2 किलो शेंगा घातलेल्या आहेत. आता मी शेतातून घेऊन आलेली आहे त्यामुळे मी काय वजन करून घेतलेल्या नाहीत, ठीक आहे. तुम्ही वजन करून घेणार असाल तरी चालणारच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. आपण आणलेल्या शेंगा छान निवडायच्या आहेत आणि मग त्यानंतर त्या साफ करून धुवून घ्यायच्यात. पाणी अजिबात वापरायचं नाही आहे या शेंगा शिजवण्यासाठी. मी कोवळ्या लुसलुशीत वापरलेल्या आहेत. जर तुमच्याकडे कोवळ्या शेंगा नसतील तर मग मात्र तुम्ही थोडंसं गरम पाणी करून घालायचं आहे. शेंगा थोड्याशा तेलावर परतवून झाल्या की मग यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ छान आपल्या भाजीला मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्याच्या नंतर मग यावर झाकण ठेवायचे. पुढच्या 5 ते 6 मिनिटामध्ये तुमच्या शेंगा शिजून आरामात तयार होणार आहेत. मला एकूण 6 मिनिट लागले होते या शेंगा शिजण्यासाठी. फक्त झाकण ठेवून शिजवायच्यात. ओपन जर तुम्ही ठेवून शिजवलात तर त्याचा रंग हिरवा राहील, पण त्या शिजायला खूप जास्त वेळ लागेल. म्हणून मग मी झाकण ठेवून शिजवल्या होत्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही झाकण न ठेवतासुद्धा या शेंगा शिजवून घेऊ शकता. मी 2-3 वेळा चेक करून झालं, मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून दिलं आणि या शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत. आता तुम्ही बघू शकता की शेंगा आपल्या जवळपास 70 ते 80% शिजलेल्या आहेत. म्हणून मग मी पुन्हा एकदा झाकण ठेवलं आणि पुढच्या 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढून घेतली. वाफेवरच शेंगा शिजवायच्या आहेत. जर तुम्ही त्यामध्ये पाणी घातलं तर त्याचा रंग तर बदलतो, त्याचबरोबर चवीतही थोडासा फरक पडतो. म्हणून मी अजिबातही पाणी वापरलेलं नाही आहे. पण जर तुम्हाला वापरावंच लागणार असेल तर मात्र पाणी गरमच वापरायचे, अजिबात थंड पाणी वापरू नका. आता माझ्या या शेंगा शिजून तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आरामात या शेंगा शिजलेल्या आहेत. आता यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट. मी शेंगदाणे भाजून त्याचं साल काढून मग शेंगदाण्याचे जाडाभरडा कूट करून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी शेंगदाणे आणि डेसिकेटेड कोकोनट किंवा अगदी घरी किसून घेतलेलं खोबरं असेल ना तर ते सुद्धा घालू शकता, काही हरकत नाही आहे. पण मला खोबरं नको होतं, फक्त शेंगदाणे हवे होते म्हणून मग मी यामध्ये शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. आणि नंतर शेंगदाणे मिक्स करून झाल्याच्या नंतर पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे, जी दिसायला सुंदर दिसते, प्लस तिचा फ्लेवरही खूप छान येतो आपल्या भाजीला. अशा प्रकारे आपली चमचमीत अगदी लहान मुलांना सुद्धा आवडेल ना अशी घेवड्याच्या शेंगाची भाजी आपली तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर अशा साध्या सोप्या आणि झटपट रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा. धन्यवाद.